हरिनामरूपी शस्त्र जवळ बाळगले असता विघ्न संकटे भिवून पळतात. हरी नामधारकाच्या केसाला देखील धक्का लागू देत नाही. याचकरिता ज्ञानोबा, तुकोबा, निळोबा, सोहिरोबा, मुक्ताई, जनाई, मीराई, सोयराई इत्यादी संतमणी आपण चाखलेली नामाची गोडी इतरांनाही चाखावयाला मिळावी आणि आपल्याप्रमाणेच इतरांचे जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने नाम घेण्याविषयी जनांना आग्रह करीत आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तींना जन्म देणारी प्रेम ही माता होय. प्रेमाचे दर्शन नामानेच होते. नाम हे प्रेम प्रवाहाला अडथळा करणारा स्वार्थाचा बांध फोडते व मनुष्याला विश्वप्रेमी बनविते. म्हणून नाम हे अत्यंत श्रेष्ठ व उत्कृष्ट साधन आहे. हरिनाम घेतले असता दुःख, दैन्य, विघ्न, संकटादी दुरिते नाश पावतात. ही गोष्ट जरी खरी आहे तरी नाम कोणते घ्यावे आणि कशा पद्धतीने घ्यावे याचे वर्म जर समजले नाही तर मन समाधान पावण्यापेक्षा अधिकच गोंधळून जाते. करिता सद्गुरूंनी सांगितलेले नामच दृढ धरले पाहिजे, म्हणजे आपसुकच मन समाधान पावते. एखाद्या गावाला जाण्यासाठी जसे 2, 3 किंवा अधिकही मार्ग असू शकतात, त्याप्रमाणे आपले निजस्थान गाठण्यासाठी ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम, जय जय राम इत्यादी मंत्र हे मार्ग समजावे. मार्ग जरी अनेक असले तरी नवख्या माणसाने जसे वाटाड्याने दाखविलेल्या मार्गानेच गेले पाहिजे, त्याप्रमाणे मंत्र जरी अनेक असले तरी ज्ञानी पुरुषांनी सुचवलेला मंत्रच जपत जावे. मात्र काही दिवस नेम चालवून सोडून देऊ नये, कारण गुरूंची अवज्ञा केल्याचे पातक लागते. इतकेच नव्हे तर आपण विश्वासाला अपात्र ठरतो. करिता विश्वास दृढ होईपर्यंत मंत्र जपण्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. हरिनामाचा एकसारखा उच्चार करणे याला जप म्हणतात. मनाला वटणीवर आणण्यासाठी जपासारखा सोपा उपाय दुसरा नाही. जप नियमित झाला पाहिजे तरच त्यापासून योग्य फळ लाभते. राम, कृष्ण, शिव, विष्णू, देवी इत्यादी कोणत्याही इष्टदेवतेचा नामोच्चार केला तरी फळ प्राप्ती एकच. जप करतेवेळी मंत्रोच्चाराकडेच पूर्ण लक्ष असू द्यावे. कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाही, मन तो 10 दिशा फिरे, ये तो सुमरण नोहे. अशा तऱ्हेने हरिनाम घेतले असता प्रभूच्या स्मरणात त्याची गणती होत नाही. मंत्र आत्मज्ञानी पुरुषांच्या द्वारे ऐकला पाहिजे. त्यांनी दिलेल्या मंत्राबरोबर त्यांची शक्ती आपल्या हृदयात प्रवेश करीत असते. त्यामुळे मंत्र जपता जपता आपण अज्ञानरूप अंधकारातून हळूहळू ज्ञानाच्या प्रकाशात जाऊ लागतो. जप जेव्हा रोम रोमात भिनतो तेव्हा मन विषय सोडून स्वरूपाला मिठी मारते. गुरुमंत्र हा जपाच्या वेळेव्यतिरिक्त केव्हाही तोंडात घोळत ठेवता येतो. त्यामुळे सर्व साधनात सोपे साधन म्हणजे हरिनाम घेणे हे होय. म्हणून सर्व संतांच्या सांगण्यात हरिनामावरच जोर दिसून येत आहे. सद्गुरूंनी हृदयभूमीत मंत्रबीज पेरल्यावर त्या मंत्राच्या स्मरणाने शुद्ध प्रेमरूपी रोपटे तयार होते. परंतु पुढे विकल्प ढोरापासून त्या रोपट्याचा नाश होण्याचा संभव असतो. करिता अखंड शांतिरूप फळ हाती लागेपर्यंत गुरूंनी सुचविलेल्या बोधाचे सतत मनन करणे अत्यावश्यक आहे. हेच त्या रोपट्याचे संरक्षण करणारे कुंपण होय. ओम नमः शिवाय.